नमस्कार मित्रांनो, गावगाडा कथेचा भाग 10 घेऊन येत आहे आपल्यासमोर. निवडणूक शांततेत पार पडली होती. अमोल व गावातील प्रतिष्ठित लोकांनी केलेली मदत आणि बाकी बंदोबस्त असल्यामुळे निवडणुकीच्या दिवशी सर्व शांततेत पार पडले. गावात आता निकालाची चर्चा सुरू होती. काही लोकांनी कोण कोण निवडून येणार आणि सरपंच कोण होणार याचा अंदाज पण बांधलेला होता. इकडे मोरके पाटील बाबूच्या आईला त्यांच्या माहेरी घ्यायला जातात. तिथे पोहोचताच मोरके पाटील घरच्यांची विचारपूस करतात आणि बाबूच्या आईला जायची तयारी करायला सांगतात. मोरके पाटील बाबूच्या आईला म्हणतात, बाबूची आई तयारी करा, लवकर जायचं आहे. हो, झालंच की निघू लवकरच. हो चला की, इकडं गावात निवडणुकीचं वारं सुरू होतं, माहीत आहे की नाही तुम्हाला? चला मग सांगतो तुम्हासनी. बाबूच्या आईच्या माहेरी मोरके पाटलाचे चांगले स्वागत होते. त्यांचे जेवण आराम झाल्यावर ते बाबूच्या आईला घेऊन वापस आपल्या शिरवा गावाकडे जायला निघतात. चला झालंय, निघूया आता. होय होय चला. दोघेही पाटलाच्या गाडीत बसतात. ड्रायव्हर गाडी चालवायला होता. बाबूची आई त्यांना म्हणते, काय सांगत होता तुम्ही निवडणुकीबद्दल? मोरके पाटील म्हणते, अहो आपल्या शिरवा गावामध्ये निवडणूक झाली ना आता ग्रामपंचायतची, तुम्हासनी काहीच माहीत नाही. आपला बाबू उभा होता ना. मोरके पाटलींना आश्चर्य होते आणि त्या क्षणभर थांबून पुन्हा बोलायला लागते, का? त्याच्या डोक्यात कोणी भरवलं हे खुळं? कुणास ठाऊक. गावभर फिरत असतो तुमचा लेक बिनकामाचा. काय काम धंदा तर आहेच नाही त्यासनी. तुम्ही बी इकडे होत्या. तो तुमचंच ऐकतं थोडंफार, बाकी आमचं तर काही ऐकत नाही. मोरके पाटील त्यांचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होते. पण मला तर यातलं काही माहीत नाही. 1 महिनाभर झाला मी इकडे आहे. आता इथे राहणं बी जरुरी होतं. सक्का बाप होता तो माया. कितीही झालं तरी वरून म्या एकटीच पोरगी. बिमार होते म्हणून बघायला आली होती, म्हणून 2 शब्द बोलता तरी आले त्यांच्या संग मराच्या अगोदर. नाहीतर माया पाणी पडलं नसतं तोंडात. नाही, ते बरं केलं तुम्ही येऊन. मराच्या अगोदर भेटल्या. आमची भेट नाही झाली. तुम्ही गेल्यावर गावात वाड्यावर कोणीतरी मोठं माणूस पाहिजे असते, म्हणून आम्ही नाही आलो तुमच्या संग. बाबूची आई त्यांना म्हणते, हो ते तर आहेच. आता बाबू घरीच आहे का? सुनबाईनं अडवलं नाही का त्याला निवडणुकीत उभं राहण्यासाठी? सुनबाईचं काही ऐकते का तो? तिचं कधीपासून ऐकायला लागला? उगाच त्याचं लगीन करून दिलं असं वाटते कधी कधी. तसं बी वय नव्हतं झालं त्याचं. त्याच्याबरोबरचे पोरं हिंडतात गावात. मग काय केलं असतं? लग्न नसतं केलं तर? निवडणुकीत उभा राहण्या इतपत मोठा झाला की तो समजते त्याला. त्याच्याबरोबरचे पोरं हिंडतात गावभर. 30 वरीस वय होतपर्यंत मग का आपण बी वाट पाहिली असती? जे झालं ते बरंच झालं. बाबू साधारण घरचाच रस्ता धरण, हिंडणं बंद करण म्हणून लगीन केलं, तर तो काय सुधारायचं नाव घेत नाही. बघा आता निवडणुकीत काय होतं. लोक याले आमचा पोरगा आहे म्हणून थोडंफार बघता त्याच्याकडे, पण त्याला लई गुमान आहे पैशाचा. धड चांगला बोलत नाही कुणाशी.
बाबूची आई म्हणते, तुम्ही लय नाव नका ठेवू त्याला. इतकं पण काही वाईट नाही माया. माया पोरग आमचं पोरग आहे शेवटी. जरा कधी प्रेमानं बोलत जा त्याच्या संग. प्रेमात खूप ताकद असते. तुम्हासनी कितीदा सांगितलं. बिघडलेले लाईनवर आले तर आपला बाबू काय आहे त्याच्यासमोर. पण तुम्ही त्याच्यासोबत कधी प्रेमानं बोलत तर ना. मला प्रेमानं बोलण्यात काय आपत्ती आहे. नाही, माझं बी पोरगा आहे तो. पण तो जसा वागते म्हणून राग येतो. चला जाऊ द्या, घरी गेल्यावर बघूया. गाव आलंय. शिरवा गाव जवळ येताच मोरके पाटील म्हणतात. बाबूची याच्यावर म्हणते, होय बरोबर आहे. मोरके पाटलाची गाडी जशी वाड्यासमोर उभी होते तसेच वाड्यातले सारे कुत्रे येऊन पाटलींबाईच्या अवतीभोवती येतात. त्यांच्याकडे असे बघतात जसे किती दिवसांनी ते पाटलींबाईला बघत आले. कुत्री त्यांच्या हातापायाला चाटायला लागतात. हे बघून मोरके पाटील त्यांना म्हणते, अहो पाटलींबाई, थोडं गोजारा की त्या कुत्र्यांना. खूप दिवसांनी दिसला ना तुम्ही, म्हणून आले तुमच्याजवळ. मुक्या जनावरांना पण प्रेम लागत असते. जोपर्यंत पाटलींबाई त्या कुत्र्यांना गोंजारत नाही तोपर्यंत ती कुत्री त्यांच्याच अवतीभोवती फिरत राहते. ते तिथून काही जात नाही. मोरके पाटलीन आणि पाटलींबाई वाड्यात येतात. दोघेही बाहेर बैठकीत बसते. तिकडून आनंदी येते आणि त्यांना बघून पाणी घेऊन येते. आई, पाणी घ्या. तब्येत बाकी ठीक आहे ना तुमची? होय, समज ठीकच आहे. बाबू कुठं आहे? आनंदी त्यांना म्हणते, गावात गेले आहे आताच. का, त्याला माहीत नव्हतं त्याची आई येत आहे म्हणून? होतं माहीत. येतो म्हणाले लवकर. बरं, ठीक आहे. बाबू त्याच्या मित्रांसोबत गावामध्ये फिरत असतो. त्यांना म्हणतो, मला तर खूप टेन्शन आलं या निवडणुकीचं. आपल्याकडून जास्त सदस्य निवडून आले तरच आपण सरपंच होण्याचे काही चान्स राहतील. होय ना मित्रा. त्यावर त्याचा एक दुसरा मित्र बाबूला म्हणतो, त्यात कसलं आलं टेन्शन. जे व्हायचं ते होणारच. आपण तर आपल्या सदस्यांचा चांगलाच प्रचार केला होता. समजेलच लवकर काय होतंय ते. त्या मोठ्या वाड्यातल्या अमोलने खूप प्रचार केलता. गावातले लोक खूप त्याला शिकला सवरला समजते. दुसरा मित्र म्हणते, समजल्याने काय होते. तुझ्या आबाची इमेज लय चांगली आहे गावामध्ये. सरपंचाचा पोरगा म्हणून तर लोकांनी तुलेच मत केलं असणार असं आम्हाला वाटते बा. बाबू त्यावर म्हणते, हे जरी खरं असलं तरी आपल्या आबाच्याच मनात नव्हतं म्हणून भीतो मी. त्यांच्या तर मनातच नव्हतं मी सरपंच व्हावं. पुन्हा तो मित्र म्हणाला, ते काही असलं तरी ते वडील आहेत, जास्त समजते त्यासनी. तुम्ही कवापासून माया आबाचा साईड घ्यायला लागले. आता ते बरोबर झालेत का? तसं नाही, पण तुझे आबा आहेत ते चांगलेच माणूस आहे म्हणून तर गावातले लोक त्यासनी मानतात ना. एवढंच म्हणणं आहे आमचं. बाबूचं बोलून झाल्यावर तो उठून उभा होतो. म्हणतो, चल घरी जातो. आई आली असेल. आबा घ्यायला गेले होते. मी घरी नाही दिसलो तर आई विचारत असेल मला. बाबू तिथून सरळ आपल्या घरी येतो. त्याची आई त्याचीच वाट बघत होती. बाबू घरी येताच आत जातो
आणि त्याच्या आईला आवाज देतो. आई. बाबूची आई त्याला बघून खूप खुश होते. आला का? कुठं गेला होता? मी तर बऱ्याच वेळची आली आहे, तुझीच वाट बघून राहिली. आली का? खूप दिवस झाले लागले तिकडे तुला मामाकडे. बाकीचे समजे कसे आहेत तिकडे? तिकडे समजे ठीकच आहे. मरण म्हटले की इतके दिवस लागतेच. तुले विचारत होते तिकडचे सगळेजण. ते जाऊ दे, तुझं सांग, काय सुरू आहे? इतक्या दिवसात तुझं काय समाचार नाही. बाबू त्यावर म्हणतो, तू अशी विचारत आहे जसं काही आबाने तुला काही सांगितलंच नाही. गाडीत तर झालंच असेल ना बोलत. गावात निवडणूक झाली त्याच्याबद्दल सांगितलंच असेल आबाने तुला. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी उभा होत आहे ते. होय, माहीत झालं, पण तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मला. बरं, कसं का सुचलं हे? काय उभं राहायचं? होय, तेच ते. अरे, निवडणूक लढाच्या अगोदर काही काम करा लागते, 4 चौकात नाव करा लागते. तुला काही केलं का याच्यातलं? नुसताच सरपंचाचा पोरगा म्हणून तुला मत देतील का लोक? बाबू फक्त पाहत राहतो आपल्या आईकडे आणि म्हणतो, मग बाकीचे जे उभे राहिले त्यांनी खूप कामं केलं का? तसं बी आपल्या आबांनी इतके कामं केले या गावासाठी. आता ते थकले तर पोरगा राहिला तर काय झालं त्यात? तुला आता कसं सांगायचं? आबाचा आबा सांग. आता तो जमाना नाही राहिला, लोक बी विचार करायला लागले. म्या हे नाही म्हणत आहे का तू का बरं उभा राहिला, पण त्याला अजून काही टाईम होता. तू पण आता मलाच बोल. सगळे झाले बोलून, तूच राहिली होती. गावगडा कथेचा भाग 10 इथेच संपत आहे. उर्वरित कथा आपण पुढच्या भागात बघूया. कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.